वचन देतो. तसेच श्रुती माती सांगायली तुम्हाला. कोण सांगायलं? श्रुती वचन सांगायली, श्रुती माता सांगायली, वेद शास्त्र पुराण सांगायले. तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही सच्चिदानंद असणारं आत्मतत्वात असं श्रुती सांगते, शास्त्र सांगितलं. मग कोण सांगतं ते खरं? शास्त्र सांगतं ते खरं, वेद सांगतं ते खरं. म्हणून तुम्हाला जन्म नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात जन्म मरणाची निमित्ता ऐशिया प्रयत्न ते असते. म्हणून त्याचे प्रयत्न करावं माणसाने, त्याची श्रद्धा असावं. जन्म मरणाची निवृत्ती करण्याकरता प्रयत्न करावं आणि सद्गुरूला शरण जाऊन जन्म मरणाची निवृत्ती करावं. तया ते प्रयत्नीचे एक वेळी ती प्रयत्नेच मग समग्र परब्रह्म फळे. त्याचे प्रयत्न लाभते ज्ञान. प्रयत्न जर तुम्ही केले तर सद्गुरूच्या कृपा होऊन जन्म मरणाची ललाट पत्रिका फाडल्या जात असते. सद्गुरूच्या कृपेनं जन्म मरण निवृत्त होत असतं. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचून आपल्याला आपलं स्वरूप कोणीच दाखवू शकत नाही. म्हणून सद्गुरूला शरण जावा आणि ते संपादन करून. म्हणून इथं महाराज म्हणतात ते वेळी कृतकृत्यता जग भरे. काही कर्तव्य उरत नाही, काही करायचं उरत नसतं, करणं संपत असतं, अशी स्थिती होत असती. काही मिळवायचं नाही जगात आणि काही घालवायचं नाही जगात. एक स्थिर वृत्ती झाली असती, स्थिरावली वृत्ती, पांगुळली प्राण, अर्धोन्मलित नेत्र झाली. जागा आहे का झोपलाय कळत नाही लोकांना. इतकं समाधान, इतकं समाधान. आता वृत्ती बाहेर यायला तयार नाही, विषयाकडं जायला तयारच नाही. इंद्रियात पण याला अंतर्मुख झाली वृत्ती. जितकी वृत्ती अंतर्मुख राहील तितकं आनंद स्वरूप. कळून घ्या हे आता. जितकी वृत्ती तुमची अंतर्मुख राहील तितकं समाधान, आनंद, प्रसन्नता, निर्भयता, आनंद स्वरूपता. आणि जितकी बघा लहान लेकरू असतं ना 5-6 महिन्याचं, त्याची वृत्ती अंतर्मुख असते म्हणून ते प्रसन्न असतं. कसं असतं ते? प्रसन्न असतं. सगळा चेहरा, त्याचं हसणं आनंददायक वाटतं, त्याचं रडणं आनंददायक वाटतं, त्याचं लुचणं आनंददायक वाटतं. ते बोललं तरी त्याची शिवी गोड लागते. तुमचं राम राम म्हणलेलं कुडू लागते. म्हातारं आंघोळ करता करता राम राम गुपचीप आंघोळ करायचा जा. कोणाला म्हणते? म्हाताऱ्याला. मग त्याचं भजन आवडणं आणि याची शिवी. कारण की